I Pero आता आपण जे चाललं आहे की आपल्या बिल्डिंग पासून तलाववाडी या मार्गाला त्या गोल्डा बंगल्याच्या इथून आपण आता उजवीकडे वळलो. ही गेली मी आज सांगते. आता आपण सरळ चालू आहे. दादा त्यांना जर उजवीकडे आपण जर वळलो तर हा स्टेशनला 2 मिनिटावरती स्काय वॉक लव्हर्स आणि डावीकडे वळलो त्याला यार फेअर नो. आता ह्या रस्त्याने सरळ आपण फक्त 630 पावलं चालल्यावरती रेमंत शोरूम आपल्याला लागेल. ह्याच्या पुढची जी लेन आहे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मधु नाशिककर मार्ग म्हणून आहे. आपण आता सरळ जात आहोत. समोर दिसते ती बेडेकर हॉस्पिटल आहे. ठाण्यामधील प्रसिद्ध बाजूने डॉक्टर बेडेकर त्या हॉस्पिटल. या बाजूला गोदरेज इंटिरियरचे मोठे शोरूम आहे. काही मेडिकल सेंटर पण आहेत छोटे मोठे. इथे समोर ही नवीन घातलेली इमारत आहे. आता आपण ह्याच रस्त्याने सरळ जातो. पुढे 100 पावलं चालण्यावरती इथं मला जास्त ही ओळा. आता पुढे जाऊन आपण उजव्या हाताला मी ज्या दिशेने चालते त्या दिशेला चालत असताना उजव्या हाताला म्हणजे माझ्या समोर आता कुस्तेवी यार हा कॉम्प्लेक्स त्याच्याच बाजूला लँडमार्क म्हणून LIC मेन लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लाईफ LICची मेन ब्रांच ठाण्याची मेन ब्रांच या ठिकाणी आहे. हे घेतले आपल्याला आता जर आपण डावीकडे वळलो तर पुन्हा राममाती रोडला लागणार. हे दिलं उपाय त्या उजवीकडे वळलो तर आपण फला पाहिला समोरची आपल्याला दिसते आता पाहिजे समोर दिसते ते बिलकुल समोर इथला वायरी आहे. बाजूला काही छोटे मोठी दुकान आहेत. तिथला आपल्या घरापासून साधारण तापवर ही नळात बघितलं ही मिनिंग 10 सेकंद होतं. ती आपला दिसते हेमंत शिवरे आहे. हेमंत शोरूम लेफ्ट आणि पुढे गिफांडी गाडी हे हायरो त्या बाजूला तलाव. जर मी चाललोय त्या दिशेच्या उजवीकडे वळलो तर हा रस्ता स्टेशन उडला जातो आणि हे त्याचं नाव आहे श्री निष्ठावडे संडेर चौधरी. फार देखील जा पाणीला गाडी रे रस्ता उघडला त्याला पालिका ती बाई मी त्याला पाहिलेला आता पोचतोय. हे आपला दिसते हेमंत शिवरे आहे.
He wanted to show them this. आणि पुढे ती पांढरी गाडी पिसे देखील बाजूला लाव. जर मी लावले त्या दिशेच्या उजवीकडे वळलो तर आरसा स्टेशनवर जातो आणि हेच कसं नाव आहे the Nifndowdy Center killed any. I was there, he let him do. I said, "Is that fighting I got it right?" Mr. Lunda, is that up on the cap? Be like, मी आता पाहिलेला आता पोचलोय. विचारतं तिथे पाण्याची निळी टाकी त्याच्या बाजूलाच आहे तलावपाळी. या ठिकाणी आपण फिरायला आलो. त्या ठिकाणी अशी टांगाची रपेट रोज संध्याकाळी चालते. हे जे आपण पाहत आहात ते बोटिंगचे आनंद इथील काही पर्यटक संध्याकाळच्या वेळेला घेत असतात. राम गणेश गडकरी नाट्यगृह त्याच्या बाजूला आलेलो आहोत. या ठिकाणी काही सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. बालाजी कांबळे आमचे संघटनाचे अध्यक्ष कर्मकार विकास संघटनाचे अध्यक्ष त्याचा उत्सव कमिटीचे अध्यक्ष आहे आणि व उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण व सुनील लोंगरे उपाध्यक्ष सचिव विक्रम भोईर उपसचिव संतोष जाधव साहेब ह्याच्या वतीने ठाणे महानगरपालिकेच्या नीतीने हा कार्यक्रम साजरा केलेला आहे. संत रविदास महाराजजीचे हे महापौर शर्मिला महापौर मॅडम ते येणार आहे. त्याचा आदरणीय येण्यासाठी ही ढोलबाजा व ताशे लावलेले आहे. आणि महापौर आपले उपमहापौर ते पण येऊन गेलेले आहे आणि व एकनाथ शिंदेसाहेब त्यांचे यायची थांबलेले आहे. त्याबद्दल वेटला थांबलेले आहे. काही कारणाबद्दल त्याला उशीर होईल त्याबद्दल आहे कार्यक्रम जरा थांबवत. गडकरी रंगनाथन सोडून साधारणतः 500 मीटर दूर पुढे आल्यावर अहिल्याबाई चौक हा अहिल्याबाई चौक म्हणून नावाने प्रसिद्ध आहे. ह्या वळणावर आलेलो आहे. इथून जिथे मी उभा आहे तिथून डावीकडे गेलो तर खंडू रांगणेकर चौक लागतो जो पुढे जाऊन पुन्हा राम मारुती रोडलाच मिळतो. राम मारुती रोडला मिळतो. आणि सरळ जर गेलं तर हा अहिल्याबाई चौक गुप्ते रोडला मिळतो. पुढे ह्याच रस्त्याला सेंट बॅप्टिस्ट स्कूल म्हणून आहे जे ठाण्यातलं प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी तळापाळीला संध्याकाळी फिरायला येणारे लोक काही गाणी वगैरे गातात. संध्याकाळी थोडी वर्दळ जास्त असते सकाळच्या मानाने. सकाळी 5:30 ते 8:30 वाजेपर्यंत
हा फिरण्यासाठी अतिशय मोकळा रस्ता असतो. त्या सेंट बॅप्टिस्ट स्कूलची बी मगाशी बोललो होतो. हे सेंट बॅप्टिस्ट स्कूल जे अहिल्याबाई होळकर रस्त्यापासून चालू होऊन गुप्ते चौक, मी तुम्हाला पुढे दाखवतो गुप्ते चौक कुठे, तिथपर्यंत रस्ता जातो. अहिल्याबाई घाट म्हणून, अहिल्याबाई देवी होळकर घाट म्हणून प्रसिद्ध आहे. ठाणे महापालिकेने बनवलेलं आहे. पुण्यश्लोक लोक अहिल्याबाई देवी होळकर घाट ह्या घाट हा एक इथील प्रमुख ठिकाण आहे. संध्याकाळी सकाळी ह्या वेळेला ऊन खाण्यासाठी सकाळची वेळ उत्तम आहे. आणि हा रस्ता असा सरळ पुढे गुप्ते चौकमध्ये मिळतो. गुप्ते चौकपासून 2 फाटे फुटतात. मी ज्या दिशेने चाललो आहे त्या दिशेच्या डावी बाजूने गेलो तर ठाण्याच्या बाहेर पडण्यासाठी म्हणून मजीवाडा, कॅसल मेल वगैरे इतर प्रांतासाठी जाण्यासाठी जाईल. आणि तोच मी माझ्या ज्या दिशेने चालू आहे त्याच्या उजवीकडे वळल्यावर स्टेशनकडे जातो. आंबेडकर पूल त्या ठिकाणी लागतो. ही घोड्यावाल्यांची पर्यटकांसाठी काही सोय असते. हा मी जो सांगत होतो तो चौक, हा रंगो बापूजी गप्पू चौक, इथून हा एक रस्ता डाव्या बाजूने जातो, डाव्या दिशेतून जिथून टेम्पो चाललेला आहे तिकडे जातो. तो ठाण्याच्या बाहेर पडण्यासाठी जवळजवळ आपण म्हणून किंवा ठाण्याच्या मध्यवर्ती मजीवाड्यापर्यंत पडण्यासाठी जातो. आणि हा उजवीकडे जाणारा रस्ता स्टेशनकडे वळतो. दिसते या बिल्डिंगच्या बाजूला अनिष्ट कॉलेज आहे, हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज. त्या बिल्डिंगच्या बाजूला टाइम्स स्क्वेअर ही बिल्डिंग दिसते, त्याच्या बाजूला आहे मंडई आहे. ठाण्यामधील प्रमुख भाजी मंडई ती या ठिकाणी जिथे मी आता दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. आपण बघू त्या ठिकाणी जाऊन. सरळ हा जो रस्ता आहे हाच रस्ता सरळ स्टेशनकडे जातो. आता आपण तलावाच्या वळणावर आहोत. दिसत आहे ते रोषण्याने सज्ज झालेलं राम मारुतीचं मंदिर आहे. वर शिवलिंग आहे. मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये दाखवीनच पुढील बाजू आल्यावर. सगळ्याचं निसर्गरम्य रोषणाने केलेलं हे हनुमान राम यांचं मंदिर. वरती जिथे पताका झळकते तिथे शिवलिंग आहे. तिथपर्यंत येण्यासाठी बोटीनेच पर्यटकांच्या वाहनाने ह्या तळापायामध्ये सोय केलेली आहे. आल्हाददायक वातावरण आहे, छान आहे. संध्याकाळी थोडी पर्यटकांची गर्दी जास्त, त्यामुळे थोडंसं संध्याकाळची वेळी योग्य वाटत नाही. तुम्ही रात्री 10 नंतर 12:30 वाजेपर्यंत आरामशीर फिरू शकतात. अजून तुम्हाला चांगलं दाखवतो आहे. हे या ठिकाणी असे छानसे फाउंटन तयार केलेले जे रोज रात्री असतं. आणि आता आपल्या समोरून स्पष्टपणे हनुमान मंदिराचं रूप दिसेल. बघू आपण किती सुंदर दिसू शकते क्लिअर. माझ्या काय कॅमेऱ्याच्या मर्यादा आहेत, काय माझ्या हालचालीच्या मर्यादा आहेत. हे वर दिसतं ते शिवलिंग आहे. इथे श्रीरामची मूर्ती हात जोडून, या ठिकाणी हनुमानची मूर्ती, चारी बाजूला पाणी आहे आणि मागील बाजूला गडकरी रंगायताने हे कारवा आहे. पुढे आपण जाऊन बघू शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याचं
या ठिकाणी अशी लहान मुलांना खेळण्याच्या सोयीची संध्याकाळच्या वेळेला सोय करून ठेवलेली आहे. आता माझा एक राऊंड पूर्ण झाला. मी तुम्हाला आता ह्याच ठिकाणी कट्ट्यावरती बसून एडिट करतो. हे रेमंडच्या शोरूमसमोर तिथून मी घरी गेलो 2 मिनटावर माझ्याकडे झाले. आता मी इथे बसून आराम करतो आणि एडिट करतो. ओके.